नमस्कार मित्रांनो. तर त्या दिवशीचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तो खूप मोठा झाला होता, त्यामुळे आम्ही पूर्ण ब्लॉग दाखवला नाही. जी शॉपिंग आम्ही केली होती ती आम्ही तुमच्यासाठी नेक्स्ट ब्लॉग मध्ये घेऊन येणार आहोत. पण त्याच्यामध्ये पण खूप फन आहे आणि खूप मस्ती आहे आणि काही चॅलेंजेस पण आहेत. चॅलेंजेस पण आहेत आणि कुचीने त्यामध्ये मला एक खूप छान सरप्राईज सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे तो ब्लॉग सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त हा ब्लॉग सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त एन्जॉय कराल, कारण ही व्हिडिओ आम्ही आत्ता शूट केलेली आहे आणि ती मी ह्याच ब्लॉग मध्ये ऍड करणार आहे स्टार्टिंगला, कारण ते आम्ही ब्रेक केलेला आहे मधूनच तो ब्लॉग. कारण जास्त तुम्ही बघितलं तो जास्त टायमिंग चा होता आणि तेवढा मोठा मी अपलोड न करण्यासाठी मी ब्रेक केलेला आहे. सो हा ब्लॉग सुद्धा तुम्हाला तितकाच आवडणार आहे. सो एन्जॉय करा आणि आम्हाला कॉमेंट्स करून तुमचं प्रेम दाखवा. You're looking Cinderella. You're looking like Cinderella. Yes, Cinderella. Look here. आपण जे ठरवून येतो त्याच्या मध्येच आपल्याला कलर्स भेटत नाही असं होऊन जातं. Look here. Mano. But white is looking matching. With white with shoes. With this. हा एवढा तिला धुवायला लागतील परत. कुणाचे त्याचं चॉकलेटचं ते पडलं. सो ही साडी आपण इथे खूप छान छान कलेक्शन्स आहेत आरीवर्कचे, मला तर फार आवडले आणि ती ग्रीन वाली पण खूप छान आहे. इथे साड्या खूप होत्या. अरे वाव, ती ग्रीन खूपच छान आहे यार. इथे बघू शकताय गाईज. ह्याची काय प्राइस आहे? एवढं कमी ऑफर लावलेले आहे तसं तर. हा तर पीस सगळ्यात छान आहे. म्हणजे सुंदर साडी एवढे कमी कसं काय? ऑफर लावलेलं आहे. असं आहे आपल्या मेल मधून आलेलं आहे ऑफर मध्ये. खरंच खूप छान आहे हा कलर तर मला, बट प्युअर कलांजली पैठणी म्हणजे खरंच खूप छान आहे. तर गाईज बघितलं किती रिझनेबल आहे. तर फ्रेंड्स, आता फायनली शॉपिंग आपली झालेली आहे. बघा किती हॅपी फेस आहे. तर फ्रेंड्स, आता आपण ही साडी यासाठी घेतलेली आहे की कारण ह्या मंथमध्ये वटपौर्णिमा येणार आहे. ओके, आणि हिला मी सांगितलं असं साडी बघ, तिला आवडली तर घेऊन ठेवली, बट आपण सांगितलं नाही वटपौर्णिमा साठी आपण ही साडी घेतलेली आहे. ओके, सो गाईज लुक ॲट माय हॅपी फेस. मला खूप आनंद झाला. मी आली होती, मी तुम्हाला काय सांगितलं, मी आली होती फक्त आणि फक्त मनुच्या बर्थडेची शॉपिंग करायला. एरवी आम्ही तिच्यासाठी असे प्रिटी मोठे मोठे गाऊन्स घेतो, पण तिचा बर्थडे जेव्हा आम्ही गाऊन्स घेतले तिला गेल्या वेळी, आता लक्षात आलं त्या बर्थडे नंतर आपण ते एकदाही घातलेले नाही आहे. सो थीमला मॅच पण नाही झाले होते आणि असं ते पसारा एवढे मोठे गाऊन्स, एवढे मोठे मोठे बॉक्स घरात येतात. सो आता आम्ही तिला एक छानसा थीमला सूट करणारा आणि मेनली सीझनला सूट करणारा, इतकं गरम होतं एवढ्या मोठ्या मोठ्या गाऊन्समध्ये किती गरम होईल हे बघता आम्ही एक क्यूटसा ड्रेस घेतलेला आहे. तुम्हाला घरी जाऊन मी नक्की दाखवते. आणि कुचीने मला दिली आहे सरप्राईज. तर ती सरप्राईज काय असणार आहे तेही मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. मी खूप हॅप्पी आहे, ते तर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला भेटतच असेल. सो खूप दिवसापासून निवाला कोकोनट वॉटर प्यायचं होतं. आम्ही ऑनलाईन बघितलं, हे बघितलं, पण वेळ नाही मिळाला आणि मी विसरली ॲक्च्युली त्या दिवशी तिला द्यायला. सो आता आम्हाला भेटलेले आहेत नारळ पाणी, ते आम्ही घेतोय. पण हे सगळं एका बाजूला आणि साडी माझी दुसऱ्या बाजूला. मला खूप आनंद झालेला आहे. मला कधीपासून गोल्डन कलर हवा होता आणि ते सुद्धा आरीवर केलेल्या ब्लाऊजसोबत. तर गाईज प्लीज कमेंट करा तुम्हाला कशी साडी वाटलेली आहे. मला तर खूप आवडलेली आहे आणि त्याचबरोबर मला बरेचसे शेड्स आणि कॉम्बिनेशन्स खूप जास्त आवडले. नेक्स्ट टाईम एक एक करून मी घेणार आहे, कारण मी जास्त साडी वेअर करत नाही. त्यामुळे मी असे जे इम्पॉर्टंट ओकेजन्स असतात ना तेव्हाच साडी वेअर करते, जसं आता वटपौर्णिमा. घरी जाऊन बोलते, साडी पण दाखवते. तर गाईज माईक लावला नाही दे काय, आणि मग मी काय करू? हां, तर गाईज मी खूप खुश आहे. चिडणार नाही मी कोणावरच, मी चिडत पण नाही कधीच. माझा राग कसा असतो किंवा मी चिडते कशी हे माहीत सुद्धा नाही आहे. ॲक्टिंग असते ती.
कसली ॲक्टिंग, चिडायची ॲक्टिंग. हां, मला राग तसाही येत नाही. मी एकदम चिल टाईप ऑफ आहे एकदम ना. हां, खूपच चिल आहे. मी माझ्याबद्दल चांगलं बोलताना जोरात नाही येत आणि माझ्याबद्दल मी विचारलं, हां चल माझे 2 वाईट गुण सांगा. चला सांगा सांगा सांगा. नाही, वाईट काहीच नाही आहे, सर्व छानच आहे. आणि आज तिने जे टास्क पण केलेत खूप छान केलेत. मला एक्सपेक्टेड नव्हतं करेल, का म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं. सक्सेसफुली करेल असं करणार, ट्राय तर करणार, बट सक्सेसफुली केलं ते खूप छान केलं. सो गाईज, मी आता का खुश आहे तुम्हाला तर मी सांगितलं. मी येता मला आवडणारी साडी मी घेऊन आलेली आहे. कारण लेडीज, तुम्ही जर लक्षात नसेल तर मी तुम्हाला एक आठवण करून देते. पटापट आपल्या पार्टनर्सला घ्या आणि शॉपिंगला जा. कारण पौर्णिमा येणार आहे. हां, आपला फंक्शन आलेला आहे. वटपौर्णिमेची तयारी सुरू करा. तर मी सुंदरसा लुक यावेळी क्रिएट करणार आहे. पण ॲक्च्युली टास्क मी देणार होती, पण ते कुचीनीच स्वतःहून केलं. ते म्हणजे मला काही आयडिया नव्हती. कुचीला माहिती आहे की मी नेहमी त्या शॉपमध्ये एकदा साड्या घेतेस. हां, आणि मी जेव्हा पण त्या रोडवरून जाते मी कुचीला गाडी पार्क करायला सांगते आणि म्हणते की मी 2 मिनटात आली हां, आणि जाऊन तिथे बघते. कारण ते खूप छान कलेक्शन्स ठेवतात. मी तुम्हाला 2-3 साड्या दाखवल्या आणि रेट्स पण खूप छान होते. रिजनेबल होते म्हणजे, आणि व्हरायटी पण खूप छान होती त्यांच्याकडे. आपल्या लेडीजला पैठणीमध्ये जे जे शेड्स आणि कॉम्बिनेशन, ह्याचं त्याचं ह्याला पॅटर्न्समध्ये रंग दाखवा, रंगामध्ये पॅटर्न दाखवा, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथे सॉल्व्ह होतात. त्यामुळेच मला ते फार आवडतं तिकडे त्या शॉपमध्ये जायला. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो मनूच्या शॉपिंगला, बट तिच्याबरोबर मला काय बोलतात ते सरप्राईज दिली गेली की, आणि मला ह्याचं कौतुक वाटलं की वटपौर्णिमा आहे हे लक्षात आहे ह्या माणसाच्या. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते. डिरेक्टली साडी वेडी वटपौर्णिमेसाठी. ॲग्रीमेंट डे असतो ना तो, एक्सटेंडेड ॲग्रीमेंट डे. हवी आहे ॲग्रीमेंट, हवी हां आहे. मग गुड गोईंग. ओके. सो तुम्ही पण तुमच्या पार्टनर्सला विचारा ॲग्रीमेंट रिन्यू करायची आहे की नाही. आणि जर 7 जन्म ना. हां 7 जन्म इयर्स नाही, 7 जन्म, सॉरी. पण 7 जन्म असतं ते. एका जन्मात किती इयर्स आपण एकत्र ते नाही माहिती ना. मग तसेच 7 वर्ष पण असे वाटत नाही की बाबा 7 वाटत नाही. सारखं झालंय. एवढं फास्ट टाइम निघून गेला ना. ओके. तर मी साडी वगैरे तुम्हाला वेअर करूनच दाखवते, कारण तिकडे मी तुम्हाला दाखवलेली आहे साडी. सो ड्रेससुद्धा जो आहे तो कम्प्लिटली लुक करूनच मनूचा बर्थडेला आम्ही दाखवणार आहोत. परचेस केलेला आहे. सो टास्क आता पुढे असा असणार आहे की कुचीने आता साडी तर घेतलेली आहे, तर कुचीने ह्यावेळी माझा पूर्ण लुकला लागणाऱ्या गोष्टी शॉप करून द्यायच्या आहेत. ओके, ठीक आहे, चालेल. ज्वेलरी वगैरे तर मी ह्यावेळी कुठे जाऊन परचेस नाही करणार आहे. मी ऑनलाईनच घेणार आहे. त्यामुळे मी कुचीला सांगेन काय कोणत्या ॲपवर वगैरे आपल्याला सेल लागतो किंवा काय, कुठून रिजनेबल आणि छान युनिक ज्वेलरी आपल्याला भेटते. मग त्यांनी त्या साडीला मॅच करून द्यावी आणि मी तशी स्टायलिंग करणार आहे. सो वेट फॉर इट. वटपौर्णिमा ब्लॉग्स तुम्हाला खूप स्पेशल असणार आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. सो आमच्या जर्नीला तुमचं प्रेम मिळू द्या आणि खूप सबस्क्रायबर्स आमचे वाढू द्यात, हेच आशा करते. हां, ऑलरेडी आता म्हणजे आम्हाला पण मजा यायला लागली आहे. कारण हे जे टास्क होत आहेत त्यांनी एक आपल्या लाईफमध्ये पण एन्जॉयमेंट राहते, फन राहतं. कारण कसं आहे, आपण नॉर्मली जातो, कामामध्ये बिझी असतो, आल्यानंतर आपण मोबाईलमध्ये बिझी असतो, सिरियल्समध्ये. बट हे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता नेक्स्ट काय टास्क. सिरियल्समध्ये सिरियल बघायला लागतो जेवताना. देव माणूस नंतर कोण मग बघतं? माझं झालं ना जेवण की रात्री 2 वाजेपर्यंत स्प्लिट्स विला. म्हणू विच सिरियल? स्प्लिट्स लीला. बघा, मनूला पण माहिती आहे, कारण मनू असते वॉचमॅन, नाईट वॉचमॅन. तर स्कूल स्टार्ट झाल्यापासून ते आम्ही बंद केलेलं आहे. हां गाईज, पण एक सांगते आहे, आम्ही इथे का बसलोय. ॲक्च्युली आम्ही क्लोजर तर देणार आहोत, पण क्लोजर देण्या अगोदर आम्ही काहीतरी गोष्टीच्या डिस्कशनला आम्ही इथे बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटलं की कॅमेरा ऑन करूया, दाखवूया. रोजचा प्रश्न असतो सगळ्या लेडीजचा आणि जेंट्सचा सुद्धा, जेवायला काय बनवायचं. फूडीजसाठी तर असतो, कारण जेवण टेस्ट महत्त्वाचं आहे.
आणि कसं आहे जेवण काय बनणार आहे मग तशी प्रिपरेशन होते. तर आता आम्ही हे 2 ऑप्शन्स मी घेऊन आलेलो आहे. ते काय आहे ते तर सांगूया. तर हे रेडी टू कुक पॅकेट्स आहेत. हे आहे चिकन दम बिर्याणी आणि हे आहे चिकन करी. सॉरी. तर हे एक आहे चिकन दम बिर्याणी आणि एक आहे चिकन करी. तर ह्या दोघांपैकी आपण एक बनवणार आहोत. तर आता आपण चीट्स उडवणार आहोत. हां मी करवते ते चिट्स आपलं निव काय आहे. ओके चिट्सवाली सिस्टम थोडीशी चेंज करते आहे मी, बट प्रॉपर आपल्याला भेटणारे आन्सर. तर मी असं सांगते आहे की त्याबद्दल मी सांगते अगोदर. त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा कांदा कापायला नाही लागत, वाटण बनवायला नाही लागत, काय जे जे लागतं ते सगळं त्याच्यात ॲड आहे. आपल्याला बस जर चिकनचं रिलेटेड आहे किंवा पनीरच्या रिलेटेड आहे तर आपल्याला त्या वस्तू फक्त लागतात. बाकी हे पाण्यात मिक्स करून आपण तसंच, आणि टेस्ट छान आहे. बट हे तुमच्यासाठी नाही बनलं ॲक्च्युली, हे त्यांच्यासाठी बनलं ज्यांना कुकिंगमधलं सी पण नाही येत आहे, म्हणजे आमच्यासारखे लोक किंवा ज्या मुली किंवा मुलं ज्या हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना हे खूप छान ऑप्शन आहे. टेस्टी आहे. हां ॲक्च्युली आहे. तू तर ऑलरेडी एवढं छान छान बनवतेस, बट तुला हे गरज लागणार नाही. पण जे लोक हॉस्टेलवर राहतात किंवा ज्यांना खायचे वांदे असतात किंवा ज्यांना वाईफला तुमचे सरप्राईज द्यायचं आहे कुक करून, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हे वाटण टाकायचं, बस पाणी टाकायचं आणि मग चिकन किंवा मटण जे पण आहे. सरप्राईज देणारा जर भेटला तर अजून काय पाहिजे लाईफमध्ये. मी तर बोलेन काय झालं. हां यू कॅन यूज. हां तर मी आता तुम्हाला सांगते. आपण चिठ्ठ्या नाही पण मी एक गेम करते आत्ताच, जो तुम्हाला माहिती आहे जुन्या काळात आपण असं खेळताना. हां नाही म्हणजे गेम करून आपण नंबर्स बघूया की काय आपण करणार आहोत. त्या दिवशी आपण काय बनवलं होतं आपल्याकडे अजून आहे चिकन सुक्का ट्राय केला आणि मला ते आवडलं. आणि ही कोणतीही व्हिडिओचं प्रमोशन नाही आहे. ॲक्च्युली ह्यांचा एक फ्रेंड आहे, त्यांचे मसाले आहेत आणि त्यांना माहिती आहे की आम्ही कुकिंगमध्ये खूप इंटरेस्टेड आहोत. त्यांनी खास आमच्यासाठी हे मसाले दिलेले आहेत. हे आम्हाला कधी ऑब्झर्व झालं, आम्ही एक आउटडोर पार्टीसाठी गेलो होतो सर्व मुलं. ठीक आहे. तर मग मला बोनी तर हे दिलं होतं चिकन 65 इकडनंच मॅरिनेट करून. बट तिकडे जाऊन आम्हाला बनवायचं होतं एक रेसिपी, तर त्यावेळी हे घेऊन आलेले. आणि जेव्हा ते बघितलं आम्ही तर आम्हाला पण सर्वांना पण खूप छान वाटलं आणि टेस्ट पण खूप छान होती. आणि त्यांनी असं गिफ्ट म्हणून आम्हाला दिलं की बाबा तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. कारण मी त्या दिवशी त्यांना म्हटलं की खूपच छान आहे टेस्ट. तर ते म्हटले घरी पण घेऊन जा आणि घरी पण ट्राय करा. त्यामुळे त्यांनी आम्हाला ऑलमोस्ट 4 to 5 टाईप्सचे मसाले दिलेले आहेत. आता आम्ही त्यापैकी चिकन सुक्का मसाला आहे तो यूज केला आहे. तो छान होता ना, एकदम छान होतं, म्हणजे मला आवडलं. आणि एकदम क्विक, म्हणजे कुकरमध्ये मसाला टाका, वॉटर टाका, चिकन टाका आणि लावा. कुचीनेच केलेलं. त्या दिवशी माझी घाई होती. आणि ही थोडी जेलस पण झाली, कारण कसं आहे ही जेव्हा जेवण बनवते हिला कांदे कट करायला लागतात, हे ग्रेव्ही बनवायला लागते, सॉरी ग्रेव्ही नाही पेस्ट बनवायला लागते, जिंजर गार्लिक पेस्ट. तर हे सर्वासाठी तिला खूप टाईम, म्हणजे अर्धा टाईम तर त्यातच जातो ना. मी गेलो, पॅकेट ओपन केलं, कुकरमध्ये टाकलं, वॉटर, चिकन, फिनिश. येऊन बसलो परत मी मोबाईल बघत. तर तिथून पण चिडचिड व्हायला लागली की तू जा तिकडे लवकर रेडी कर. मी बोललो झाले ऑलरेडी, आता फक्त 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि डन. तर गाईज जे कोणी जॉब गोईंग आहे त्यांच्यासाठी हे फार सोयीचं आहे आणि टेस्ट पण देणारं आहे. आणि हायजीन तुम्ही मेंटेन जर केली तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर ज्यांच्या घरी कुकिंग करण्यासाठी ज्या बाई वगैरे असतात तर त्यांचे कंप्लेंट्स असतात की भाजी नीट निवडली जात नाही किंवा मग गोष्टी नीट क्लीन करून टाकल्या जात नाही, तर तसं अन्न शिजवलं जातं. तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. सो हा कोणताही प्रमोशन नाही आहे, आमचे एक रिव्ह्यूज तुम्हाला शेअर करतोय आणि आम्ही एक ऑप्शन देतोय. जेव्हा पण आपण आजारी असतो, मेनली मी जेव्हा आजारी असते तेव्हा मला जेवणाबद्दल माझा प्रॉब्लेम होतो, कारण मला नॉशिया होतं, त्यामुळे स्मेल पण जमत नाही त्या टायमिंगला. तेव्हा कुचीलाच सगळं हँडल करायला लागतं. जर हे पॅकेट्स आमच्याकडे त्या टायमिंगला असतील तर कुचीची सुद्धा गडबड होणार नाही. सो हे खूप हेल्पफुल आहे, त्यामुळे आम्ही शेअर करतोय, बाकी काय नाही. तर चला आता आपण बघूया आज काय बनवायचं आहे. ये पुढे. हां तर आता आपण एक काम करूया. अरे बैठ जा, मतलब बैठ जा. हां आता मी कुचीच्या मागे हे करते आणि तुम्ही सांगायचा कोणता पॅकेट दाखवायचा. मी नंबर इथे डिसाईड करेन आणि मग दाखवेन. ओके
पहिला डाव भूताचा. हा कुणाचा? हा कोणाचा? आहा पॅकेट दाखव कोणाचा. हा नाही कळलं. आधी पॅकेट काढ. कोणता? हा कोणाचा? आता राहिला तो एकच राहील ना. हा फर्स्ट नंबरवर आहे. काय? चिकन करी आहे. चिकन करी. सो आता बनणार आहे चिकन करी. सो चला आपण क्विकली दाखवूया कसं बनतं हे, म्हणजे तुम्हाला पण रियालिटी कळेल की कसं आहे आणि टेस्ट कशी लागते ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. ठीक आहे. चल आता आपण थोडंसं फ्रेश होऊया आणि मग आपण किचनमध्ये जाऊया. हर वीडियो में मेरी मुंडी काट दे. सो गाईज एवढं तुमच्या समोर सांगितलंय की मी असा पुरुष जेवण बनवू शकतात तसं हे पॅकेट दिलेलं आहे ते, आणि पहिली चूक इथे झालेली आहे. तर आपण चुकून ऑइल टाकलंय. ऑइल सुद्धा नाही यूज करायचं आहे. ठीक आहे, नो वरीज. हा तर वरी करून तरी काय होणार आहे, तेल तर ऑलरेडी टाकलेलं गेलंय आणि हे असं उडतंय. पाणी होतं थोडं त्यात. पाण्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता ते उडायला स्टार्ट झालेलं आहे. चलो कट करा. का हे कट कर. अरे अच्छा, मला वाटलं कॅमेरा कट करा का, म्हणजे काय अजून चुकलेलं आहे का मला वाटलं. What happened? Wow, diamond! I got from floor. ओके हे पेस्ट असते अशी. ओके तर गाईज मी हे बघितलं नव्हतं पेस्ट वगैरे असते. मी तुम्हाला दाखवते. इकडे बघा अशी. टाकू? टाक. काढा. अय्या मा निवा यू डोंट कम हियर. नाही ऑइल इज देअर. ऑइल इज कमिंग आउट ऑफ पॅन. तेल उडतंय. Mama, my big diamond. Where is my big diamond? Where the ship? Where the ship? I want to look the big diamond. सॉरी मगाशी आपण स्पॅच्युला म्हणत होतो ना ते रॉंग आहे. थांबा निवा. लॅडल म्हणतात त्याला. हे जे असे स्पून्स असतात त्याला काय म्हणतात? लॅडल. लॅडल. हा प्रॉपर. आणि स्पॅच्युलाचा पण आहे पण फ्लॅट स्पून असतो ना तो, ते केकवाले यूज करतात ना ते. अयू. सो गाईज ह्याच्यात फटाफट हे टाकायला लागणार वॉटर वगैरे. तू कुछ तो बोल. शांत बैठा है, सच में खाना बनाने आया है क्या? तर फ्रेंड्स बघा आता आपण कसं यूज करतोय. थोडी थोडी पेस्ट राहिलेली आहे तर ती पण आपल्याला. It's coming like a Maggie. Yes. You want to see? Are we making Maggie or we are making chicken? You want to see? ठीक आहे. तर आता पाणी टाकून झालेलं आहे आणि पॅकेट मधला सर्व मसाला यूज केलेला आहे मी. It is looking like a Maggie. तर आता आपल्याला बॉईल आणि मग आपण चिकन टाकू शकतो. तर गाईज मी Chicken. तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी. एकदम असं जाड झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आपण त्याच्यात मध्ये पाणी ऍड केलेलं आहे. ते एकदम थिक होऊन जातं. निपा तू जा इकडे. खाली सगळं पडलंय ना आणि आमचं लक्ष नाही. तू ती पायाच्या खाली हात टाकते. तिचे डायमंड्स इथे पडले. कसे काय पडले? ती घेऊन आलेली पडले. ठीक आहे तोपर्यंत काय करूया. तोपर्यंत गोविंदाचा एक डान्स करा. गोविंदाचा एक डान्स करा. कोणता? कोणता पण एक कोणता तरी. निभा नाही ना. इट विल फॉल इन टू अवर फूड. फूड. देन वी विल ईट डायमंड फूड. And will become like a diamond. And me? कोई डिस्को में जाए.
हाँ किसी डिस्को में नाही हे ते नाही. चलो इश्क लढाई. वही तो है. अच्छा तोच आहे का? किसी डिस्को में जाए किसी घर में हम खाए इसी कोई घर में. देख लेना हमें यहाँ सब घूम के आए हम चलो चिकन बनाए चलो चिकन बनाए हे आमचं गाणं आम्ही बनवलेलं. हा चला तर आता जेवण बनवता बनवता आपण एक काम करूया. कुचीला सांगूया वटपौर्णिमेसाठी माझ्या स्वभावाला मॅच होईल असं एखादं उखाणं बनवायला. कुची खूप छान उखाणं बनवतो. हा एकदम छान छान. मला वाटलेलं मीच छान घेऊ शकते पण मला तोडीस तो उत्तर देऊ शकतो. म्हणजे ते डिबेट असतं ना तसं उखाण्यांमध्ये करू शकतो. छान करतो एकदम. हा ना चिकन टाकलेलं आहे आपण. हा चिकन टाकलेलं आहे गाईस. त्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करू शकतो पाणी जर सफिशियंट असेल तर. सफिशियंट आहे. हा, आपलं आहे रे पण त्यांनी थोडं थोडं टाकलं असेल. एवढं गरम कसं काय झालंय. मग पळी त्याच्यात ठेवली तर गरम नाही होणार. ठेवायला प्लेट. ठीक आहे तीच प्लेट होती. हा दुसरी घेते ना मी. चिकन करी छान वास येतो. छान वास येतो. हे टेस्टी असणार आहे. सो ह्याच्यासोबत आम्ही जास्त काय नाही राईस बनवणार आहोत आणि भाकरी मी लवकरच बनवणार आहे पण आता सध्या तरी नाही बनवत आहे. नो भाकरी टाइम आहे अभी. भाकरीसाठी खूप टाइम लागतो ना वेळ. खूप कुठे लागतो आता. मी पटापट बनवते. प्रिपरेशन किती असते त्याचं? प्रिपरेशनला लागतो थोडा. हा ए कुची चलो मी माझं हे तर कम्प्लीट कर. मी केले काय? ना. मी सांगितलं एखादं उखाणं बोल. अच्छा उखाणं. माझ्या स्वभावाला रिलेटेड उखाणं म्हण. म्हणजे ती बेलाचं पान वाकून झाकून ते सगळं आता गेलं आपलं. ते तो पिरियड संपलेला आहे. सो आता माझ्या स्वभावाच्या रिलेटेड बनव कारण मला तुला माहिती आहे मी कशी आहे. स्वभावाच्या रिलेटेड. हा हा जसं मी स्वीट आहे का मी रागीट आहे का त्या स्वीट आहे. स्वीट तर मग त्याच रिलेटेड गोड गोड. मला आता तुझ्या याच्यावरनं एक गोष्ट आठवली. कशावरून. केसात नाही जिच्या एक पण ओ तीच आहे माझी प्रेमळ भाऊ. हा? काय आहे का ऊ आहे आहे का नाही ते सांग. पण असं कोण बोल असं काय. असंच आठवलं. मम्मा नशीब मम्मा तरी हे बेटर. हा अजून एक आहे माझ्याकडे. हा हा I होऊन जाऊ love you mom dad. दॅट थँक्यू. मनू करते रोज बेड मध्ये कारण तिची मम्मा आहे बू. हे नाही नाही क्रॉप कर रे. हा एक. अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. तर चला चला. आपलं चिकन रेडी होत आहे. सो आता आपण जाऊन स्क्रोल करूया काय टीव्ही मध्ये आणि मूवीज. टाइमपास. कारण मूवीज छान आणि भेटत काय एवढं. करूया? नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन Time घेतलं. pass. Time pass करूया. जिओ स्टार घेतलंय बट कुठे काही मूवीज आवडत नाही हिला. आणि अशा मूवीज आहेत ज्या हिच्या समोर बघू नाही शकत. सो ती झोपल्यावर आम्हाला फक्त एकच टाइम भेटतो जो असतो फ्रायडे नाईट आणि सॅटर्डे नाईट. त्या टायमिंगला आम्ही खूप छान छान मूवीज बघतो. त्या पण हॉरर नाही बघू शकत कारण भीती वाटते. नाही नाही तेवढी नाही भीती किती वाटत. लिमिटेड आपल्याकडे मूवीज हे आहे नाही बघा. मी बघते हॉरर पण ते काय आहे, माझे त्याच्यामध्ये काही नॉर्म्स आहेत. टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ऍक्च्युली की अशा प्रकारची हॉरर मी नाही बघणार तशा प्रकारचं मी नाही बघणार. फॅमिली रिलेटेड असेल तर मी ते बघायला फॅमिली हॉरर काय अशी कोणती मूवी असते का फॅमिली हॉरर? आहे ना रे. त्यांच्या मुलांसोबत असं सगळं घडतं. आई वडील टेन्शन घेतात तर तसे सगळे टाईप ऑफ गोष्टी मला बघायला भीती वाटते त्यामुळे. चला आता आपण तर भेटूया चला आता नेक्स्ट 20 मिनिट्स मध्ये. 20 20 मिनिट्स मध्ये मिनिट्स रेडी. मध्ये. नाही नाही मी हा ब्लॉग एंड करते इथेच. बट त्यांना फायनल डिश दाखवायला तर लागेल फायनल ना. डिश दाखवते मी. फक्त आम्ही नाही दिसणार बेबी डिशचे फोटोज ऍड डिशचे करू. फोटोज आम्ही ऍड करू. काय करणार आहे. मी ब्लॉग एंड करणार आहे. कशा एंड करणार आहे आणि काय सांगणार आहे. तुम्ही काय सांगणार आहे सांगा सांगा. टाइमपास करणार आहे. ड्रॉइंग करणार उद्या आहे. स्कूल मध्ये जाणार आहे टीव्ही बघणार आहे. आणि लवकर झोपणार आहे आणि येऊन. सबस्क्राईबचं काय सांगते. सबस्क्राईब करून विसरू नका.
हां. हा आणि काय विसरू नका. शेअर करा. सांगा. लाईक शेअर करून विसरू नका. हा तेच विसरू लाईक. नका, विसरू नका. हा तेच हेच जे सेंटेन्स आहे त्याच्या मनात हे आठवण म्हणून ठेवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला मी एंडिंगला ऍड करते आम्ही फोटोज वगैरे कसे त्या चिकन करी कशी बनलेली आहे ह्याचे मी फोटोज एंडिंगला ऍड करते. तर चला असेच छान छान ब्लॉग्स घेऊन आम्ही तुमच्या समोर आमची मस्ती घेऊन परत एकदा तुम्हाला कनेक्ट होतो. तोपर्यंत बाय.